केदार कोणावर संशय? कोणी केला असेल हल्ला? कोणाबरोबर वैर? सर ते फक्त गुंड होते. कदाचित त्यांनी पैशांसाठी हे कोणावर संशय? मला नाही माहित सर. म्हणजे मी खरंच मी काय नाही केलंय. चेहरा बोलला नाही तरी डोळे खरं बोलतात. आपण हा मी हॅलो सर. मायसेल्फ युवराज खांडेकर. केदारशी संबंध? संबंध चांगले आहेत आमचे. भाऊ आहे तो माझा. भाऊ? सावत्र भाऊ. छे भाऊ. सर त्याचा काही संबंध नाही. सर आम्ही 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 त्या माणसांना खरंच ओळखत नाही. सिरियसली ओळखत नाही? नाही. आम्ही ओळखू. आम्ही शोधून काढू सगळं. एकदा पोलिसांनी ठरवलं ना एखाद्या केसच्या मुळाशी जायचं, तर बरोबर सगळं उकरून काढतो. मराठे, देवतलीची केस सॉल्व्ह होईपर्यंत या केसचा निकाल लागला पाहिजे, नाहीतर तुमचा निकाल लागेल. चल युवराज. थँक्यू सर. थँक्यू. चला मराठे. मिसेस तारिणी केदार खांडेकर. म्हणजे तुम्हाला सगळं कळलंय तर? अगं पत्रकार आहे मी. आम्हाला सगळीकडच्या बातम्या ठेवाव्याच लागतात. पण मग हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे सुद्धा कळलं मला. आणि त्यानंतर जे घडलं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आपण मागेच MNN बद्दल बोललो होतो राईट? तिथल्या JPC फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुझ्या आत्याच्या मिस्टरांचा मृत्यू होणं, त्यानंतर तिकडची म्हणजे JPCची कॉन्फिडेन्शियल फाईल MNN कडे म्हणजेच खांडेकरांकडे असणं, आणि आता तू खांडेकरांची सून होणं. हा निव्वळ योगायोग आहे. मला नाही वाटत. तारिणी काय ना, मला तुझ्या कोणत्याच उत्तराने यांना समाधान असं मिळत नाही. बट एनिवेज, कॉंग्रॅट्स. माझं काम झालंय. वेल, ह्यात त्या बापूराव जमखंडेचा सगळा कच्चा चिठ्ठा आहे. आणि जर काही करणार असशील तर प्लीज सांभाळून कर. ओके? ओके. थँक्यू. पण स्पेशल. हां, वा वा, उत्तम उत्तम. आता भाऊ बरोबर असताना ना तुला काही काळजी करण्याचं कारण नाही. हां, जा जा, फर्स्ट क्लास इंटरव्ह्यू करा छानपैकी. ऑल द बेस्ट. हां, थँक्यू. थँक्यू. निघते मी. चला चला. बाबा चला, तुमच्या या औषधांची वेळ झाली होय, आहे. होय, जा. वाढ तू. मलाही काम आहेत. मी काही रिकाम टेकडा नाहीये. वाढ. होय. हे सगळं मुद्दाम करतायत हे. दिसतंय ना मला. काही नाही रे, गोड गोड बोलून जिभेवर साखर पेरायची आणि सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्लॅन आहे त्याचा. मग हे खांडेकर सगळी संपत्ती स्वतःहून त्याच्या नावावर करून देतील ना. नाही, बघू दे ना. जी बघायची ती सगळी स्वप्न बघू दे. पण त्या सगळ्या स्वप्नांचा आजच चुराडा होणार आहे. आता कौशिकीला सुद्धा कळेल या हेल्परची लायकी पण नाहीये खांडेकरांचा वारस होण्याची. ते कसं? बापूराव जामखंडेंचा इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याच्यासाठी रिसर्च केलाय, त्याच्यासाठी प्रश्न काढलेत ना त्या केदारने. एक शब्द जरी इथला तिथे झाला ना तरी सगळा दोष कौशिकीवर येणार.
आता या हेल्पर सोबत कौशिकीचा सुद्धा खेळ खलास. केदार तू का नाही घेत हा इंटरव्ह्यू? मी नाही मला यातलं काही नाही कळत. केदार तुला ह्याच्यातलं सगळं येईल, मला खात्री आहे. आय नो यू कॅन डू दिस. नाही मॅम, बापूराव जामखंडे आहेत ते. त्यांच्या समोर बसून त्यांना प्रश्न विचारणं खूप अवघड आहे. ते कसे उत्तर देतात माहिती आहे ना तुम्हाला? या आय नो, पण आता या क्षणी माझ्यापेक्षा जास्त तयारी केदारची आहे. मग तू का नाही हा इंटरव्ह्यू घेऊ शकत? हा सगळा रिसर्च तू केलाय, सगळे प्रश्न तू काढलेत, मग इंटरव्ह्यू घेऊच शकतो सारे. हे बघ, मला माहिती आहे याआधी तू खूप केलेस माझ्यासाठी, त्यात मी आता पुन्हा ही जबाबदारी टाकते तुझ्यावर. पण मी ही जबाबदारी टाकते कारण तू हे करू शकतोस. आय नो इट. प्लीज. मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण मला यातलं काहीच नाही येत. इंटरव्ह्यू, मीडिया वगैरे. अहो, मी साधं असं बसून सुद्धा कधी गप्पा नाही मारल्या आहेत. एवढी मोठी जबाबदारी माझ्यासारख्या नवख्यावर सोपवणं हे बरोबर वाटत नाहीये मला. अरे तसं नाही. MNN चॅनल खूप मोठं आहे आणि ते तुम्ही मोठं केलंय. तुमची जागा मी ताई म्हणतोस ना मला, मग ताईसाठी प्लीज एवढं करशील? प्लीज. हा इंटरव्ह्यू घेऊ शकतोस केदार. प्लीज हा इंटरव्ह्यू घे.